मंडळी, आज येता येता सहज एका शाळेला आम्ही भेट दिली यांच्या, आणि तेव्हा कळालं की आज विज्ञान दिवस आहे, नाही का ओके साहेब, बरोबर आहे का? आणि योग कसा आहे, तिथं विज्ञान दिवस साजरा केला आणि आज आपण इथं अध्यात्म आपण त्याचे जागरण करत आहोत. मंडळी, हे जग विज्ञानाचं आहे, नाही का? अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर विज्ञान हे तितकं आवश्यक झाले, सगळ्यांनी मान्य केलंय. अगदी बरोबर आहे, कारण विज्ञानाला सोडून आपण आता, मला तर वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये असो आपण जगू शकत नाही, हे सत्य आहे, त्याला टाळता येणार नाही. पण मंडळी, महाराजांची क्षमा मागून बोलतो, त्याचबरोबर या विज्ञानाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे. नाहीतर मग विज्ञान कधी राक्षस होईल याची आपल्याला कल्पना नाही. मग तुम्ही प्रत्येक क्षेत्र कुठलंही, आज तुम्ही विज्ञानामधलं कुठलंही क्षेत्र बघा, जोपर्यंत आपण त्याचा चांगला वापर करतोय तोपर्यंत ते ठीक आहे. आणि म्हणून या विज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण का कोण जाणे, आपण थोडस अध्यात्म थोडं कमी समजतोय आपण, पण त्याच्याशिवाय यात हे पूर्णता नाही. आणि ते काम आपण करतोय, ते काम हे शेतकरी जे कीर्तन महोत्सव आहे ते करतोय. कारण मंडळी, तुम्ही तर फक्त इथलीच विज्ञानाची प्रगती बघताय, मी तर ह्या कलेच्या माध्यमातून 20-22 वर्षापासून सगळं जग बघतोय. सगळं तिथलं विज्ञान आपल्या पुढे 100 वर्षांना पुढे आहेत. मंडळी, वकील साहेब बरोबर होतो ना, मी एवढं त्यांच्याकडं हात जोडून विज्ञान त्यांच्याकडे आहे, उभारलेला आहे. पण मंडळी, अध्यात्माच्या बाबतीत ते खूप पाठीमागे आहेत. त्यामुळे आता 1999ला जे वातावरण होतं युरोप, अमेरिकेचं, युकेचं, ते आज त्याच्यापेक्षा खूप बदललंय. ते सगळं जग भारताचं जे अध्यात्म आहे, भारताची जी परंपरा आहे, मग त्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे याच्याकडे बघतोय. सोंडवर महाराज, आपलं तत्वज्ञान एवढं मोठं आहे, इतकं प्रचंड आहे की आपण आता कुठपर्यंत आपण एकमेकाला सांगायचे. आता वेळ आली आहे आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पूर्ण जगाला सांगण्याचे आपल्याला ऐकत पाहिजे. आम्ही तिथं कमी पडतोय महाराज, कारण मी बघतोय, कारण मला ह्या फिरण्याच्या याच्यामध्ये मला बरेच विद्यार्थी मिळाले. मला आपल्याला कल्पना असेल महाराज की मी गेल्या वर्षी बोललो होतो, ज्युडिरस नावाची एक माझी विद्यार्थी, जवळजवळ 10-11 वर्ष माझ्याकडे चिंतन केलं आणि असलं की 2 तासाची अभंगवाणी पूर्ण जगभर फिरलो आम्ही. भारतात मोठ्या मोठ्या ठिकाणी आमचे कार्यक्रम झाले. त्यामुळं हा संप्रदाय, विशेषतः वारकरी संप्रदाय एवढं प्रचंड, कारण विज्ञान म्हणजे काय याची व्याख्या फक्त शास्त्रज्ञानी नाही, 800 वर्षापूर्वी माऊलींनी कल्पना दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाडीमध्ये असे कितीतरी अभंग आहेत की विज्ञान म्हणजे काय, त्याला कुठं थांबवायचं आहे, त्याचा कुठं किती वापर करायचा आहे, हे जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणून ठेवले 400 वर्षापूर्वी. तेव्हा हे जे चालू आहे हे खूप मोठी क्रांती आहे मंडळी. कारण जितक्या ताकदीनं किंवा जितक्या प्रभावीपणे किंवा जितक्या मला समजेल तेवढ्या पद्धतीनं मी बाहेर त्याचप्रमाणे माझे पण मला स्वाभिमान वाटतो. त्याच्यापेक्षा आज 4 पिढ्या वारकरी संप्रदायातील 4 पिढ्या. त्यामुळे बघतोय, तो काळ बघतोय, कधी कधी वाईट पण वाटतो. 65 वर्षापूर्वीचं कीर्तन मी वाजवले, 65 वर्षापूर्वीचं गाथा भजन
मी ऐकलेले, मी वाजवलेले, त्या काळातलं महाराजांचं सगळं आचरण मी पाहिले आणि आज पण बघतोय. खूप बदल होतोय आहे. मगाशी चर्चा झाली माझी वकील साहेबाची की बदल होतोय. ठीक आहे, बदल होतोय, बदल हा आहे, आपल्याला मान्य करायचंय. पण आज माझे गुरुवर बापूंचा जो तफावत होता तो आज माझा नाही. पण लक्षात घ्या, त्यांची जी चाकोरी आहे ते मी सोडली नाही. तेव्हा आज काय झालं, महाराजांची परत क्षमा मागतो. मी काय कीर्तनकार नाही, सोनार महाराज मला माफ करा. पण आपला जो वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा जो देश आहे तो विसरलाय. आणि मंडळी क्षमा करा, पण त्याला वारकरी संप्रदायातली जी कीर्तनकार मंडळी आहे असं क्षमा मागून वाटतो. मला वाटतं ते सुद्धा कुठेतरी भरकटलेले. आज किती व्यवहार झालाय, काय काय प्रकार चालले. अहो, माझ्या घरी जवळजवळ 125 वर्षाची सत्ता आहे माझ्या घरी, आमच्या कुटुंबातला आहे. आता मी एखादा महाराज 25,000 रुपये देऊन मी बोलू शकत नाही. एखादा कुठला कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्याला बजेट ठेवावं लागतं. तेव्हा ही जी परिस्थिती आहे किंवा हे चिंतन जे काय आहे हे सगळं मला कुठंतरी कमी पडले असे वाटते. तेव्हा मला सांगा, वकील साहेबाचा काय त्यांचं अडले हो. आता एवढं करतात, एवढं 25-30 माणसं गोळा करणं, ते करणं, काय त्यांच्या पाठीमागे एवढा मोठा व्याप आहे, एवढं त्याच्यामध्ये त्यांनी भरारी मारली आहे. पण हे तळागाळातला दोष. कारण मग महाराजांनी बोलत बोलत प्रस्तावनामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये अगदी 70-80% शेतकरी आहेत. 70-80% शेतकरी आहेत. आणि त्यामुळं हा या समाजाचं जे काही सुखदुःख आहे, जे काही प्रपंच आहे, याचाही कुठेतरी उहापोह केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, आज महाराज बसलेले आहेत. मी महाराजांच्या वडिलाचे मी कीर्तन वाजवलीत मंडळी, तो काळ बघितलाय. आज एवढी मोठी परंपरा असताना सुद्धा संप्रदायामध्ये महाराजांना सुद्धा किती संकट आहेत हे मी पाहिलेलं आहे. तेव्हा मी फारसं बोलत नाही, माझा तो अधिकार नाही. पण मी परत विरक्त करतो, वकील साहेबांनी हे व्रत घेतले तेव्हा मला वाटतं की आपण यावर्षी 2-3 वाढले, अजून पुढल्या वर्षी अजून असं काहीतरी गावात ओढावं आणि आपल्या संप्रदायात एक चांगली क्रांती व्हावी. नाव कुणाला आपल्याला ठेवायचं नाही, कारण तोच जागर करायचा आहे. जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथातच आपल्याला गजर करायचा आहे. पण त्यामध्ये गुरु तुकोबार यांनी जे तत्वज्ञान सांगितलं, जे जगण्याचं जे त्यांनी मापदंड दिला, तो आपण व्यवस्थितरित्या करावा. एवढंच आपल्याला बोलतोय. फारसं मी बोलत नाही, मला बोलायचं काय ते फारसा हे नाही. पण मला वाटतं या निमित्तानं आज आदरणीय महाराजांचं दर्शन झालं, सोनार महाराजांचं दर्शन झालं. आता आज जगद्गुरु तुकोबारायांचे बीज महोत्सव आहे, हा फार मोठी पर्वणी आहे. या निमित्तानं मलाही तुमचे दर्शन झालं. आणि एवढं मात्र खरं, वकील साहेब, तुम्ही जेवढं आता आणखी मला वाटतं नंतर ते बोलतील, अनेक एक संकल्पना त्यांच्या मनात होते, तेव्हा ते प्रमाणात बोलतील. पण तुम्ही जे जे करताल, माझ्या पद्धतीने मला जे जे काही सहकार्य करता येईल आपल्या करता मी दास म्हणून उभा आहे. तेव्हा मला इथे बोलवलं, या निमित्तानं आपले सगळ्यांचं दर्शन झालं. थांबतो.